नमस्कार साहेब, मी तुफी ॲपचा गुलाब पटेल आहे. आपण प्रथम तुफी ॲपमध्ये लॉग इन करता तेव्हा काय करावे ते मी येथे दर्शवितो. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ॲपच्या मूलभूत कार्ये दर्शवित आहे. सर्वप्रथम आपल्या जीमेल खात्यासह लॉग इन करा. पहिला प्रश्न, हा ॲप कोण वापरू शकतो? उत्तर, कोचिंग सेंटर आहे किंवा शाळा मालक त्यांचे कोचिंग किंवा शाळा कार्यक्षमतेने आणि सहजतेने व्यवस्थापित करण्यासाठी हा ॲप वापरू शकतात. दुसरा प्रश्न म्हणजे कोचिंग किंवा शालेय मालकांसाठी ॲप काय करते? ठीक आहे. उत्तर म्हणजे तुफी ॲप आपल्याला आपला विद्यार्थी जसे की उपस्थिती, फी, परीक्षा आणि शिक्षकांचा डेटा, जसे की उपस्थिती, पगार आणि आपल्या संस्थेचे खर्च व्यवस्थापित करण्यास मदत करू शकेल. आता प्रश्न उद्भवतात की आम्ही या ॲपवरून आमच्या विद्यार्थ्याला शिकवू शकतो. नाही, आपण हे करू शकत नाही. हे ॲप केवळ व्यवस्थापन उद्देशाने तयार केले गेले आहे. आपण केवळ आपला डेटा व्यवस्थापित करू शकता. आपण या ॲपच्या मदतीने कोणालाही शिकवू शकत नाही. तुफी ॲपबद्दल थोडक्यात माहिती. एकाच क्लिकवर आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एस-एम-एस पाठवू शकता. आपण त्यांना देय फी स्मरणपत्र एस-एम-एस पाठवू शकता. आपण त्यांना फी पावती एस-एम-एस पाठवू शकता. आपण एक सुंदर डिझाइन केलेला विद्यार्थी अहवाल पाठवू शकता. आपला विद्यार्थी ॲप करण्यासाठी लॉग इन करू शकतो आणि त्यांचा स्वतःचा डेटा देखील तपासू शकतो. एकूण उपस्थितीप्रमाणे आजची उपस्थिती स्थिती, सशुल्क फी, थकीत फी, दिलेली परीक्षा डेटा. आता ॲपवर या. थेट स्टार्टच्या वेळी आपल्याला स्क्रीनवर उपलब्ध असलेली अनेक बटणे दिसतील. सेटिंग आयकॉनसह प्रारंभ करूया. येथे आपण आपल्या संस्थेचे नाव आणि पत्त्यासह आपला लोगो पाहाल. नसल्यास मी आपले प्रोफाईल कसे सेट करावे ते दर्शवितो. दुसरे कार्ड म्हणजे तुमची सदस्यता कार्ड. येथे ॲप आपल्या योजनेचा तपशील दर्शवेल. माझ्याकडे 40 विद्यार्थ्यांची कमाल मर्यादा आहे आणि 20-8 जानेवारीपर्यंत मी हा ॲप वापरू शकतो. 2022 ऑन सबस्क्रिप्शन कार्डवर क्लिक करून मी अधिक विद्यार्थ्यांच्या मर्यादांसाठी सदस्यता घेऊ शकतो. येथे आपण आपल्या संस्थेसाठी योग्य असलेली कोणतीही योजना खरेदी करू शकता. शेवटचे, देय मदतीसाठी तुम्हाला माझा नंबर सापडेल. जर आपल्याला पेमेंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल तर आपण या बटणावर क्लिक करून माझ्याशी संपर्क साधू शकता. आता पुन्हा सेटिंगवर जा. येथे आपल्याला सामान्य सेटिंग्ज आढळतील. सामान्य सेटिंगमध्ये प्रोफाईल संपादित करण्याचा पहिला पर्याय आहे. संपादन प्रोफाईलवर क्लिक करून आपण आपल्या संस्थेचा लोगो आणि इतर महत्त्वपूर्ण तपशील सेट करू शकता. ॲडमिन नाव, संस्थेचे नाव, संस्थेचा पत्ता, पिन कोड आणि फोन नंबर यासारखे सर्व फील्ड भरणे आवश्यक आहे कारण काही नवीन कार्ये येत आहेत जी या डेटावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ पिनकोड. आम्ही स्थान आधारित लॉग इन जोडण्यासाठी जात आहोत म्हणून जर अज्ञात विद्यार्थ्याने ॲपमध्ये लॉग इन केले असेल तर तो आपल्या संस्थेत सामील होण्याच्या संदर्भात दिसेल. हा डेटा पूर्ण केल्यावर स्क्रीनच्या वर उपलब्ध सेव्ह बटणावर क्लिक करा. पुढील पर्याय डिफॉल्ट एस-एम-एस संपादित करणे आहे. या स्क्रीनमध्ये आपल्याला डिफॉल्ट संदेशांचे विविध प्रकार दिसतील. कोणतीही क्लिक करा आणि आपल्याला तळाशी एक नवीन स्क्रीन मिळेल. आधीच लेखी डिफॉल्ट एस-एम-एस आहे. आपण त्या संदेशास आपली आवश्यकता म्हणून सुधारित करू शकता. विद्यार्थ्यांना अंडरस्कोर नावासारखे काही की शब्द दिले आहेत जे आपण आपल्या एस-एम-एसमध्ये वापरू शकता. जेव्हा आपण आपला विद्यार्थी संदेश पाठवता तेव्हा ॲप हा संदेश संदर्भ म्हणून वापरतो आणि वास्तविक डेटासह समान प्रकारचे संदेश बनवितो. आणि आपल्या विद्यार्थ्यास पाठवा. सेव्ह टेम्पलेट अँड डोनवर क्लिक करा. आता परत सेटिंगवर. येथे आपल्याला भाषेचा पर्याय सापडेल. जेव्हा आपण भाषा बदलावर क्लिक कराल तेव्हा एकाधिक भाषेच्या नावांसह नवीन संवाद स्क्रीनवर दिसून येईल. कोणतीही भाषा निवडा आणि ॲप स्वयंचलितपणे बंद होईल. आणि जेव्हा आपण ॲप अगेन प्रारंभ कराल तेव्हा आपल्या निवडलेल्या भाषेत ॲप भाषांतरित होईल. आता पुन्हा सेट करण्यासाठी येऊ आणि पुढचा पर्याय म्हणजे इन्स्टिट्यूट प्रोफाईल सेट करणे. सध्या हे कार्य कामासाठी प्रलंबित आहे. आम्ही लवकरच हे पूर्ण करू. नंतर नेक्स्ट पर्याय म्हणजे नाईट मोड. आपण आपली आवश्यकता तितकीच नाईट मोड टर्न ऑन आणि ऑफ करू शकता. पुढील पर्याय मित्राला सांगणे आहे. या पर्यायासह आपण हे ॲप आपल्या मित्रांना सामायिक करू शकता. आता याबद्दल येऊ. येथे पहिला पर्याय म्हणजे रेट ॲप. या पर्यायासह आपण आपल्या मते आमच्या ॲपला रेटिंग देऊ शकता. आपल्याला हा अनुप्रयोग आवडत असल्यास आमच्या ॲपला रेट करणे आवश्यक आहे. आणि जर आपल्याला ॲप आवडत नसेल तर मग दुसरा पर्याय सुचविलेल्या चित्रात येईल. जर आपल्याला असे वाटते की काही पर्याय आवश्यक आहेत तर सूचनावर क्लिक करून आम्हाला आपल्या सूचना द्याव्या.
त्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हावे लागेल. येथे आपण ट्यूफी ॲप वापरकर्त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. सर्व वापरकर्ते कोचिंग आहेत किंवा शाळा मालक आहेत, जेणेकरून आपण शिक्षण समुदायामध्ये सामील होऊ शकता. पुढील पर्याय विकसकाशी संपर्क साधणे आहे. आपण या बटणाद्वारे माझ्याशी थेट संपर्क साधू शकता. पुढील कायदेशीर माहिती आहे. मी येथे ॲपबद्दल काही मूलभूत माहिती दर्शविली आहे. नंतर ॲप व्हर्जन आपले वर्तमान ॲप व्हर्जन दर्शविते, त्यामुळे ते पेरिक्युलर ॲप व्हर्जनमधील बग शोधण्यात आम्हाला मदत करेल. आणि शेवटचे लॉग आउट आहे. लॉग आउटवर क्लिक करून आपण ॲपमधून लॉग आउट व्हाल. ठीक आहे. मग मी येथे तुफी ॲपबद्दल काही मूलभूत परिचय दिली आहे. पुढील आगामी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संस्था ऑपरेशन्स कशी करावी हे दर्शवितो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्यात सामील व्हा. अलविदा. शुभ रात्री, शुभ सकाळ ज्यावेळी आपण हे पाहत आहात. नक्कीच आम्ही मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करू.